नमस्कार। आज निज श्रावण शुक्ल त्रयोदशी शके 1945 मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महापालिकेतर्फे आरास स्पर्धेचं आयोजन। ठाण्यात 1 सप्टेंबर रोजी शिवसमर्थ विद्यालयात दिव्यांग मेळावा आणि उद्या रात्री सुपर ब्लू मूनचा योग दाखरुसोमण। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। मेरा नाम अमजद अहमद शेख है। मैं रहमतपुर शांति नगर में रहता हूँ। जब भी मस्जिद में आता हूँ नमाज पढ़ने ऐलान भी होता था टीका वीका के लिए, तो मेरे घर वाले मना करते थे कि मतलब टीका नहीं लगना चाहिए, उससे बच्चे लोग का नुकसान भी होता है और बुखार वगैरह भी आता है। तो इस करके मेरे बच्चों का 2-3 टीका छूट गया था। लेकिन टीचर लोग, सिस्टर लोग बोलते थे बार बार आके बच्चे लोग को टीका लगाया करो, ये करो, तो इस हिसाब से घर वालों को माने। इंद्रधनुष टीका कार्यक्रम मोहल्ले में ही चल रहा था, तो दीदी के साथ जाके हमने हमारे बच्चे लोग के जो टीके छूटे थे वहाँ पे लगवा लिए। वो हिसाब से बच्चे अभी तंदुरुस्त भी है, सही है। पहले पूरा खाते पीते नहीं थे, अभी और खाते पीते हैं और अल्हम्दुलिल्लाह हर बीमारी से महफूज है। अभी हम खुद ही ध्यान रखते कि बच्चों का कोई भी टीका ना छूटे। ठाणे महापालिकेच्या वतीने महापालिका क्षेत्रात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी गणेशोत्सव आरास स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेत सार्वजनिक मंडळांनी सहभागी व्हावं असं आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केलं आहे। स्पर्धेतील विजेत्या सार्वजनिक मंडळांना पहिले पारितोषिक 10,000 रुपये, दुसरे पारितोषिक 7,500 रुपये आणि तिसरं पारितोषिक 6,500 रुपये अशी एकूण 8 बक्षिसं, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देण्यात येईल। आरास स्पर्धेबरोबर उत्कृष्ट मूर्ती आणि स्वच्छता यासाठी पारितोषिकं देण्यात येतील। या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संस्थांना तसंच गणेशोत्सव मंडळांना अर्जाचे नमुने महापालिका कार्यालयात मिळतील। अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 8 सप्टेंबर अशी आहे। कळवा येथील खाडीपुलाजवळ वसलेल्या क्रांतीनगर इथे अनेक वर्षांपासून राहणाऱ्या कुटुंबांचे सर्वेक्षणानंतर बीएसयूपीत पुनर्वसन करण्यात येईल। तत्पूर्वी पात्र आणि अपात्र सदस्यांची यादी तयार केली जाईल असं आश्वासन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलं आहे। या भागातील जुन्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी भाजपच्या माजी नगरसेविका नम्रता कोळी यांनी पुढाकार घेतल्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे। तसंच वर्षानुवर्षे राहणाऱ्या जुन्या कुटुंबांचं पुनर्वसन करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली। क्रांतीनगर भागात अनेक वर्षांपासून झोपड्यांमध्ये नागरिक राहत आहेत। त्यातील काही झोपड्या जुन्या आहेत। या झोपड्यांचं महापालिकेनं सर्वेक्षणही केलं होतं, मात्र काही दिवसांपूर्वी अचानकपणे महापालिकेने कारवाई करून बेकायदा झोपड्यांबरोबरच राज्य सरकारने संरक्षण दिलेल्या झोपडीवासियांचाही समावेश आहे। त्यामुळे महापालिकेकडून अन्याय झाला असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। याकडे नम्रता कोळी यांनी लक्ष वेधलं। यापूर्वी राज्य सरकारचे झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचे धोरण होते। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन 1 जानेवारी 2011 पासून त्यापूर्वीच्या झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला होता। या घरांचं पुनर्वसन करण्याची गरज आहे। बेकायदा घरांमुळे अधिकृत झोपडीवासीय भरडले गेलेत। या पार्श्वभूमीवर महापालिकेनं सर्वेक्षण केलेल्या क्रांतीनगरमधील कुटुंबांचं पुनर्वसन करावं अशी आग्रही मागणी करून जुन्या कुटुंबांना बीएसयूपी प्रकल्पामध्ये घरं देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। त्यावर बांगर यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त करून पात्र आणि अपात्र झोपडीवासियांची यादी करण्याचे आदेश दिले आहेत असं नम्रता कोळी यांनी सांगितलं। जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा स्तरावर सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन त्याचा निपटारा करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या उपक्रमांतर्गत ठाण्यात 1 सप्टेंबरला दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांनी दिली। या संदर्भात माहिती देताना आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुतेही उपस्थित होत्या।
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग आणि दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने शिवसमर्थ माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात हा मेळावा होणार आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देणं, त्यांना मुख्य प्रवाहाचा भाग बनवण्यासाठी त्यांना मानाने जगण्याची संधी देणं या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येते, असं शिंगारे यांनी सांगितलं। या मेळाव्यात दिव्यांगांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती देण्यासाठी विविध शासकीय विभागांचे 50 स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत। यामध्ये दिव्यांग कल्याण आयुक्तालय, दिव्यांग आर्थिक विकास महामंडळ तसंच इतर विविध विकास महामंडळही सहभागी होणार आहेत। या मेळाव्यात विविध शासकीय योजनांची माहिती, त्या संदर्भातील अर्ज, केंद्र शासनापर्यंत दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या UDID कार्डसाठी अर्ज भरून घेणे, दिव्यांगांसंदर्भातील इतर कागदपत्रांसाठी अर्ज करणे, कर्ज योजनांची माहिती देणे, दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज भरून घेणे आदी उपक्रम मेळाव्यात होणार आहेत। तसंच पात्र लाभार्थ्यांना लाभांचे वाटप करण्यात येणार आहे। शासकीय योजनांचे लाभ तसंच स्वयंसेवी संस्थांमार्फत दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव साहित्याचं वाटपही यावेळी करण्यात येणार आहे। तसंच या दिवशी प्राप्त अर्जांवर तातडीनं कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। जिल्ह्यात एकूण 6 महापालिका, सर्व पंचायत समिती, नगर परिषद आणि नगरपालिका यांचाही या मेळाव्यात सहभाग असणार आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचवण्यात येतील। त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनेचा लाभ सुलभरित्या मिळण्यास मदत होईल। तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन शिंगारे यांनी केलं आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम रविवारी पूर्ण झालं असून हा पूल आता अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेनं दिली आहे। या उड्डाणपुलाची बेअरिंग निखळल्यानं पूल हलू लागला होता, त्यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता। अभियंत्यांची टीम आणि अधिकच्या मनुष्यबळाचा वापर करून या पुलाच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर अवघ्या 4 दिवसातच पूर्ण करण्यात आल्यानं वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला आहे। ऑस्कर हॉस्पिटल ते आनंदनगर जंक्शन पर्यंत सर्व्हिस रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग करण्यात आलं आहे। कासारवडवली जंक्शन इथे घोडबंदर वाहिनीवर ब्रिजचं काम करताना हलकी वाहनं सर्व्हिस रोडने वळवावी लागणार आहेत, तसंच जड अवजड वाहने मुख्य रस्त्यानं जाणार आहेत। त्यामुळे घोडबंदर ठाणे वाहिनीलगत ऑस्कर हॉस्पिटल ते आनंदनगर जंक्शन पर्यंत सर्व्हिस रस्त्याच्या दोन्ही बाजूस 1.5 किलोमीटर अंतरावर 24 तास नो पार्किंग करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी दिली आहे। ही वाहतूक अधिसूचना कासारवडवली जंक्शन येथील उड्डाणपुलाचं काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील। पोलीस वाहनं, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहनं आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ही सूचना लागू पडणार नाही, असंही राठोड यांनी कळवलं आहे।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ठाणे शहरात प्रथमच चोर दहीहंडीचं आयोजन करण्यात आले। ठाणे पूर्व भागातील मनसेचे शाखाध्यक्ष विनायक बिटला आयोजित या चोरहंडीचा थरार 3 सप्टेंबर रोजी संध्याकाळी अष्टविनायक चौकात रंगणार आहे। चोर दहीहंडीला अनेक वर्षांची परंपरा आहे। गोकुळाष्टमीच्या दिवशी उंच थरांच्या दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई ठाण्यात गोविंदा पथकं महिनाभर सराव करत असतात। या पूर्वतयारीची रंगीत तालीम म्हणून चोर दहीहंडीकडे पाहिलं जातं। मुंबईच्या माझगाव गिरण गावात चोर दहीहंडी उभारण्याची मागील 4 दशकांची परंपरा आहे। मात्र ठाण्यात चोर दहीहंडी उभारली जात नव्हती, त्यामुळे ठाण्यातील गोविंदा पथकांना तशी संधी मिळावी म्हणून चोर दहीहंडी आयोजित केली आहे। या चोर दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांना त्यांच्या कामगिरीनुसार रोख बक्षिसं देऊन गौरवण्यात येणार आहे। दहीहंडी दरम्यान सुमारे 75,000हून अधिक रकमेची बक्षिसं वितरित केली जाणार आहेत। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिलं जाणार आहे, त्यामुळे गोविंदा पथकांनी चोर दहीहंडीत सहभागी होण्यासाठी गणेश परेब यांच्याशी 81 693 45 487 या क्रमांकावर किंवा अथर्व सातकर यांच्याशी 81 085 40 618 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले। सुपर ब्लू मून दर्शन उद्या रात्री होणार असल्याचं खगोल अभ्यासक डॉ. सोमण यांनी सांगितलं। याविषयी अधिक माहिती देताना सोमण यांनी सांगितलं, ज्या इंग्रजी महिन्यात 2 पौर्णिमा येतात त्या दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्रास ब्लू मून म्हणतात। यावर्षी ऑगस्ट महिन्यात 2 पौर्णिमा आल्या आहेत। बुधवारी सकाळी 10:58 पौर्णिमेस प्रारंभ होत असून गुरुवारी सकाळी 7:05 पौर्णिमा संपत आहे। तसंच पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्याचं बिंब 14% मोठे आणि 30% जास्त तेजस्वी दिसते। उद्या रात्री सुपर ब्लू मूनचं दर्शन होणार आहे। त्या दिवशी संध्याकाळी 6:40 चंद्र पूर्वेला उगवेल, उत्तर रात्री 5:19 पश्चिमेला मावळेल। तसंच चंद्र पृथ्वीच्या जवळ 3,57,182 किलोमीटर अंतरावर येणार आहे। आकाश निरभ्र असेल तर बुधवारी रात्रभर आकाशात सुपर ब्लू मूनचं साध्या डोळ्यांनी दर्शन घेता येणार आहे। यानंतर पुढच्या वर्षी 2024 मध्ये 18 सप्टेंबरला सुपर मूनचं दर्शन होणार असल्याचंही सोमण यांनी स्पष्ट केलं। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महापालिकेतर्फे आरास स्पर्धेचं आयोजन। ठाण्यात 1 सप्टेंबर रोजी शिवसमर्थ विद्यालयात दिव्यांग मेळावा आणि उद्या रात्री सुपर ब्लू मूनचा योग डॉ. सोमण।
या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.